तर बाहेर जाऊन बघितल्यावर उगाच गाडी काळी पडायला नको म्हणून म्हटलं आज घरातच ब्लॉक करूया. मग काय मार्केटमधून जाऊन मस्तपैकी केळी, काकडी, गाजर, बीट घेऊन आलो. काय भूक लागलेली म्हणून केळी खाऊन घेतली जरा. मग काय स्टाईलमध्ये जरा दूध तापून घेतलं. मग दूध तापूस तोपर्यंत जरा घरगुती प्रोटीन करून पिलो. मग काय रूम आवरता म्हटलं तुम्हाला सोया पुलाव करून दाखवूया. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी पण पहिल्यांदाच कराली आहे. घरात बघितलं तो थोडा कधी त्यामुळे एवढा काही विषय नाही. तर मग सोया पाण्यात टाकून कांदा कापून घेतलो पहिला. तर देवाचं नाव घेत गॅस पेटवून केली सुरुवात. सगळं सामान जवळच ठेवलं होतं बघा. हे जिरं, मोहरी, सोयाबीन, कांदा आणि आलं लसणाची पेस्ट. मग काय तेल टाकून जिरं, मोहरी, पेस्ट, कांदा टाकून मस्त भाजून घेतलं. मग काय तांदूळ टाकलं त्याच्यामध्ये आणि थोडं हळद टाकली. तोपर्यंत इकडे सोया फुगुंडून झालेलं बघा. मग काय त्याला घेतलं, टाकलं भातात मस्तपैकी घालवून घेतलं. जरा पाणी टाकून जरा मीठ टाकून घेतलं. पण पाण्याचा अंदाज तुम्हाला माहिती पाहिजे बघा, नाही तर विषय अवघड आहे. मग पुलाव तोपर्यंत जरा काकडी, गाजर, बीट कापून घेतलं. नुसता प्रोटीन विषय नाही. तोपर्यंत इकडे पुलाव रेडी झाला. अहो काय सांगू तुम्हाला, एक नंबर झालता बघा. दह्यासोबत खाल्ला की विषय हार्ड आहे. तुम्हाला असं चव काढायची नाही, त्यामुळे फॉलो करून घ्या, मग कळते. नाहीतर भांडी घासायला लागते मग.